नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता दस्त लेखनिक संघटना कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मुद्रांक अधिकाऱ्यांच्या सोबत समन्वय बैठक संपन्न झाली. प्रमाणभूत क्षेत्राच्या आतील वडिलार्जित हिस्सेने पडलेले तुकडे किंवा पूर्वी पडलेल्या तुकड्यांचा पूर्ण हिस्सा जात असल्याच्या क्षेत्राची विक्री चालू करणे, प्रांताधिकारी, तहसीलदार व अन्य सक्षम अधिकारी यांना लेआउट शिवाय मंजुरी दिलेल्या गुंठेवारी आदेशाप्रमाणे खरेदी करण्यात यावी. या कामी लेआउटची मागणी करू नये अशी मागणी हातकणंगले तत्कालीन अध्यक्ष अनिल बनकर यांनी केली. मुद्रांक विक्रेते यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या पूर्ण होणे संदर्भात ही चर्चा करण्यात आली. सहजिल्हा निबंधक वर्ग 2 करवीर तथा प्रशासकीय अधिकारी धनंजय जोशी, सहजिल्हा निबंधक वर्ग 2 प्रशासकीय अधिकारी श्रीराम कोळी, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर बाबासाहेब वाघमोडे, सांगली मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे यांनी मुद्रांक विक्रेत्यांच्या प्रलंबित समस्या जाणून घेऊन समन्वयानं सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं अभिवचन दिलं. तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी मुद्रांक विक्रेते यांचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन व मुद्रांक विक्रेते दस्त लेखनिक संघटना यांच्यातील दुवा म्हणून काम करून दिला जाईल असे आश्वासन दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका बजावल्यानं संघटनेने टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी अनिल बनकर यांची निवड घोषित करण्यात आली. त्याचबरोबर श्रीधर पाच्छापुरे, नितीन पवार, अशोक ससे, अभिजित फणसळकर यांनाही निवडपत्र देण्यात आलं.